नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि यानंतर पुढे पाहणार आहोत 36 जिल्हे 50 बातम्या. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. लोकभवनामध्ये शपथविधी संपन्न. सुनेत्रा पवार यांच्याकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा. सुनेत्रा पवार शपथ घेणार हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय, त्यावर भाष्य करणार नाही. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांचे हे विधान. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार. पवारांचे हे वक्तव्य. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्यानं अनेक भागामध्ये ढगाळ हवामान. किमान तापमानामध्ये चढउतार सुरू. किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची हवामान विभागाची शक्यता. अवकाळी पावसामुळे जळगावच्या एरंडोल तालुक्यामध्ये 5686 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. वादळी वाऱ्यासह पावसामुळे 52 गावांमधील 5872 शेतकरी बाधित झाल्याची माहिती. गहू, मका, ज्वारी पिकं आडवी पडली, त्यामुळे शेतकरी संकटात. अवकाळी पावसामुळे मुक्ताईनगर तालुक्यात तब्बल 5200 हेक्टरवरील पिकं बाधित. पावसामुळे 65 गावांमधील 11 घरं, 4 गोठे आणि 2 शाळांच्या इमारतींचं नुकसान. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये मंगळूरसह अनेक ठिकाणी गारपीट. केळीसह अनेक पिकं जमीनदोस्त. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा शेतातच आक्रोश. नुकसानग्रस्त भागाचे तातडीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जळगावमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे रब्बी पिकांचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू. गुलाबराव पाटील यांनी दिली माहिती. वाशिम जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीची आवक वाढली. हंगामाच्या सुरुवातीलाच तुरीला प्रति क्विंटल 8600 ते 8900 रुपयांचा दर. वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांवर बदलत्या हवामानाचा परिणाम. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळी आणि इतर किडींचाही प्रादुर्भाव. शेतकरी संकटात. गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला तिसऱ्यांदा धान खरेदीसाठी उद्दिष्ट वाढवून देण्यात येणार. दुसऱ्यांदा दिलेले 60,50,000चे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर. मार्चपर्यंत धान खरेदीची मुदत. अहिल्यानगरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत रब्बी पेरणीत घट. 96% रब्बी पिकांची पेरणी पूर्ण. गव्हाच्या लागवड क्षेत्रामध्येही मोठी वाढ. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या दरानं गाठला उच्चांक. तुरीला प्रति क्विंटल 8,500 ते 9,000 रुपयांचा भाव. चांगला दर मिळत असल्यानं तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. धुळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बंद पाळत अजित पवारांना श्रद्धांजली. व्यापाऱ्यांच्या बंदमुळे बाजार समितीमध्ये शुकशुकाट. पुण्यात बाजारात 10 रुपयांना मिळणाऱ्या कढीपत्त्याच्या एका जोडीचा दर 20 ते 25 रुपये. तर मागणीच्या तुलनेत आवक कमी, त्यामुळे आंध्र प्रदेशमधून कढीपत्ता मागवला. घाऊक बाजारामध्ये 1 किलो कढीपत्त्याला 150 रुपयांचा दर. वाशिमच्या आडोळीमध्ये वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वन विभागानं तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. भंडाऱ्याच्या सुकळी परिसरामध्ये उन्हाळी धान रोवणीला सुरुवात झाली. तर पारंपरिक पद्धतीने गीत गात महिलांकडून धान रोवणीला सुरुवात. राज्यात शेतकरी कर्जमाफी संदर्भात हालचाली सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावरही बँकिंग यंत्रणा सक्रिय. वाशिम जिल्ह्यातील विविध बँकांच्या वरिष्ठ कार्यालयांकडून आता थकीत पीक कर्जाची माहिती मागवली. गोंदियामध्ये नमूद शेतकरीच्या हप्त्याची प्रतीक्षा. बँकेत लाभार्थ्यांच्या चक्रा वाढल्या. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पैसे जमा होण्याची शक्यता. 8वा हप्ता रखडला. बुलढाण्यात ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचीही मागणी. गोंदियाच्या माहुली शिवारात शेतात काम करत असलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला. महिलेचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्याच्या भोरमधून राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संतोष घोरपडे यांचं पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर. रणजित शिवतरे यांना पाठिंबा जाहीर. उतरोली कारी गटात पाठिंबा जाहीर. रायगडच्या अलिबाग तालुक्यामध्ये मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी राजकीय हालचाली वाढल्या. जळगावच्या जामनेरमध्ये आंबेडकरवादी संघटनेचा गिरीश महाजनांविरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा. प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव महाजनांनी न घेतल्यानं आंबेडकरवादी संघटना आक्रमक. पुण्यातील सिंहगड दंत महाविद्यालयाची मान्यता रद्द. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून महाविद्यालयाची संलग्नता रद्द. आवश्यक शैक्षणिक आणि प्रशासकीय निकषांची पूर्तता न झाल्यानं कारवाई. भाजपच्या नगरसेविका नीता ठाकरे नागपूरच्या महापौर होण्यासाठी शक्यता. नीता ठाकरे यांच्या नावावर फडणवीस, गडकरी, बावनकुळेंचं एकमत झाल्याची सूत्रांची माहिती. उपमहापौरपदी संजय बालपांडे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये माजी सभापती सुनील केर यांना शाईने घातली आंघोळ. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिळालेली उमेदवारी परत घेतल्यानं राजेंद्र दानवेंनी केरेंना शाईनं आंघोळ घातली.
परळी शहरातील आझाद चौक ते वैद्यनाथ मंदिर जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची नागरिकांची मागणी. काही दिवसांवर महाशिवरात्री येऊन ठेपली आहे, त्यामुळे त्वरित हे अतिक्रमण काढण्याची मागणी. पिंपरी चिंचवड शहराला अजितनगर असं नाव द्या, जालन्यात मराठा महासंघाची ही मागणी. अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहराला आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका बनवली. मराठा महासंघातील कार्यकर्त्यांची ही प्रतिक्रिया. नाशिकच्या मानोरी परिसरात आकाशात एकाच वेळी हजारो पक्ष्यांची गगनभरारी. अर्धा तास आकाशात घिरट्या घालत पक्ष्यांची रंगीत तालीम. उपस्थितांकडून संपूर्ण दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद. नाशिकमधल्या रामकुंड गोदाघाट परिसरात मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना सुरुवात. विकास कामांबद्दल महाजनांनी घेतली माहिती. सांगलीच्या कृष्णा नदीच्या काठावर कृष्णामाई महोत्सवास विविध कार्यक्रमांचं आयोजन. वाराणसीच्या अर्चकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कृष्णामाई आणि गंगामाईची महाआरती संपन्न. वाशिममध्ये तीर्थदर्शन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे समाज कल्याण विभागाकडे प्रस्तावांच्या छाननीनंतर सुमारे 800हून अधिक लाभार्थी पात्र. मात्र पुढील प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्यानं तीर्थदर्शनाचा प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. नाशिकमध्ये 31,000 विद्यार्थ्यांनी गायलं सामूहिक गीत. 81 शाळांमधील विद्यार्थ्यांनी सामूहिक गीत गायनामध्ये सहभाग घेतला. यावेळेस मंत्री गिरीश महाजनांसह भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी हे देखील उपस्थित राहिले. बीडच्या आष्टीमध्ये श्री विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त कीर्तन आणि सोहळा संपन्न. मिरवणुकीदरम्यान सुतार समाज बांधवांकडून अजित पवारांना श्रद्धांजली. नाशिकमध्ये इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावण्याची शक्यता. स्विच कंपनीची डबल डेकर डेमो बस नाशिकमध्ये दाखल. मंत्री गिरीश महाजनांसह प्रशासन बसबद्दल माहिती जाणून घेणार. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी बसची चाचपणी.